गडिंग्लजमधील अभिनव अकॅडमीच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा ज्येष्ठ समाजसेवक ऋषितुल्य व्यक्तिमत्व प्रकाश बाबा आमटे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना प्रकाश बाबा आमटे म्हणाले की सध्या शिक्षणासाठी पैशाची गरज नसून इच्छेची आहे। पूर्वीच्या काळात फक्त ज्यांच्याकडे पैसा आहे त्याला शिक्षण मिळत होते, पण आता काळ बदलला आहे। सर्वांना सुलभ शिक्षण मिळत आहे। हेमलकसामध्ये काम करत असताना हजारो आदिवासींना शैक्षणिक प्रमाणात आम्ही आणली। अत्यंत अवघड असे हे काम होते, मात्र अशक्य नव्हते याची जाणीव आम्हाला होती। त्यानुसार आम्ही कार्य केलं। तसेच संस्था प्रमुख डॉक्टर अमोल पाटील म्हणाले की अवघ्या 6 विद्यार्थ्यांपासून सुरुवात झालेल्या या संस्थेत आज 1600 विद्यार्थी शिकत आहेत। अभिनव म्हणजे यश हमखास असे आमचे सूत्र आहे। त्याचबरोबर आता जबाबदारी वाढली आहे याची जाणीव आम्हाला झाली आहे। त्यानुसार आम्ही कार्यरत राहू असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले। अकॅडमीचा आज नूतन वास्तूत प्रवेश होतोय, काय सांगाल? खूप अविस्मरणीय क्षण आहे आणि एक असं म्हणायला गेलं की एक मंत्रलेला दिवस आहे, कारण या दिवसाची खूप वाट बघत होतो मी। आणि त्यात आमचे आदर्श डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, मंदाकिनी आमटे यांच्यासोबत महास्वामीजी आले आणि त्यांनी जे उद्घाटनाचं सगळं दिव्य पार पाडलं त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे। म्हणजे अक्षरशः जीवनाचं सार्थक झालं का वाटतंय। पण आता या जबाबदारीची जाणीव पण होते की इथून पण आपल्याला काम खूप मोठं करायचं आहे आणि फक्त गडिंग्लज परिसरच नाही तर जवळपास महाराष्ट्रामधल्या सगळ्याच जे काही गोरगरीब मुलं आहेत त्यांनासुद्धा आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे आणि त्यांचं आयुष्य अगदी फुलवून टाकायचं आहे, हा आपला मानस आहे। अभिनव इन्स्टिट्यूटचे वैशिष्ट्य काय काय सर? अभिनवमध्ये वैयक्तिक लक्ष दिलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मेंटॉरशिप प्रोग्राम राबवतोय। प्रत्येक विद्यार्थी एव्हरी चाइल्ड इज स्पेशल हा मोठा वेळ आम्ही काम करतोय आणि त्यांच्याकडून जेवढे काही त्यांचे म्हणजे एफिशियन्सी आहे, जेवढ्या त्यांचं काही कॅलिबर आहे ते सगळं आपण ते काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणूनच अभिनव सगळ्यात खास आहे। विद्यार्थी पालकांना काय आवाहन कराल? विद्यार्थी पालकांना सगळ्यात महत्त्वाचं सर, रिझल्ट प्रत्येकाला लागत असतोय, पण रिझल्टच्या पुढे जाऊन एक उत्तम माणूस म्हणून तो मुलगा घडला पाहिजे हेच आमचं एक मानस आहे आणि त्याबद्दल अभिनवचं काम खूप छान चालू आहे सर। धन्यवाद सर।